औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा। 17 मार्चला आंदोलन, तर खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली। औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर, कबर काढून फेकण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी, तर औरंगजेबाला कुठे गाडलं हे लोकांना कळायला हवं, विरोधकांचा सूर। देश हिंदूंचा पाकिस्तान बनण्याच्या दिशेनं, सामनामधून संजय राऊतांची रोखठोक टीका। मोदी काळाचं अंतिम पर्व सुरू झाल्याचं राऊतांचं निरीक्षण। मोदी आणि त्यांचे लोक जाताना देशाचे दोन तुकडे करतील अशी ही भीती। राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। दुपारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवरती बैठक। खोक्याचं घर पाडायला सरकारनं घाई केली, आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली खंत। घर पाडलेल्या जागेला आज भेट देऊन कलेक्टर आणि वन विभागाला जाब विचारणार। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। आरोपी कपिल देढिया याला बडोद्यामधून अटक। हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक। रूळ आणि सिग्नल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक असेल। ब्लॉक कालावधीमध्ये हार्बर मार्गावरती सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल धावणार। मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारनंतर बंद। पाली खोपोली पुणे मार्गावरील अवजड वाहतूक सुद्धा बंद ठेवणार। संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा आज। वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी देहू नगरी सज्ज। यंदाचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री शिंदेंना। होळीनंतर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची तीव्र लाट, तापमान 40च्या पार। पुढील 5 दिवस तापमान स्थिर राहण्याचा वेधशाळेचा अंदाज। सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर परतण्यामध्ये आज महत्त्वाचा दिवस। सकाळी 9 वाजता अंतराळ स्थानकावरती पोहोचणार नासाचं मिशन क्रू 10। सुनीता आजच अंतराळामधून निघण्याची शक्यता। मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा पटकावलं WPLचं विजेतेपद। हरमनप्रीत कौरची स्पेशल इनिंग्ज आणि नॅट सीवर ब्रँडचा अष्टपैलू खेळ। दिल्ली कॅपिटल्सचा विजेतेपदाची तिसऱ्या वेळेला हुलकावणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।